या देशामध्ये सुरक्षेच्या नावानं सगळ्याच बाबतीत बॉम्ब आहे। मग देशाच्या सीमा असतील, सीमावर्ती राज्य असतील, जनता असेल, घुसखोरी असेल, आणि काल आपण पार्लमेंट सुद्धा पाहिलं। काल आपण पार्लमेंट पाहिलं, काय झालं, कसं घडलं। आता सरकारची वाचा गेलेली आहे। सरकार आता मूक आणि बधीर झालेलं आहे। सरकार चिंतन करत आहे। सरकार तिथे निवडणुकांचे प्रचार, शपथग्रहण सोहळे, मुख्यमंत्री पदांच्या नियुक्त्या, विरोधकांवर हल्ले करणं, बरं का, याच्यामध्ये सरकार अजूनही गुंतून पडलं आहे। आता जनतेला कळलं असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभा आहे। हवाबाजी म्हणतात त्याला आपण, हे हवाबाण हरडे आहे, बरं का, हवाबाजी। आता सरकारला कळलं असेल जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी का सुरू आहे आणि जवानांच्या हत्या का होत आहेत। आता जनतेला कळलं असेल की चीन अरुणाचल आणि लडाखमध्ये किती सहजतेने घुसत आहे आणि आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे। आता जनतेला साधारण कळलं असेल की म्यानमारचे अतिरेकी मणिपूरमध्ये कशा प्रकारे घुसले आहेत। कारण सरकारकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठोस आणि मजबूत नाही। सरकार फक्त भावनिक राजकारण याच्या पलीकडे जात नाही। संरक्षण खाता असेल, गृह खाता असेल, अनेक खाती। जर काल पार्लमेंटमध्ये अशा प्रकारे काही तरुण घुसले, मी त्यांना अतिरेकी म्हणत नाही, काही तरुण घुसले, त्यांनी गॅलरीतून खाली उड्या मारल्या, ते स्मोक मटेरियल त्यांच्याकडे होते हिरवेगार, ते बाहेर आणि आत त्यांनी फोडले, हाहाकार माजला। खासदारांनी त्यांना पकडलं वगैरे सगळं ठीक आहे, पुढल्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाहत होतो सगळं। पण प्रश्न असा उपस्थित होतो की कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही कुठे घुसू शकतं, ही या देशाची स्थिती आहे। कारगिल असंच घडलं, कारगिल असंच घडलं, संसदेवरचा 22 वर्षापूर्वीचा हल्लाही असाच घडला, आणि आजही ते तसंच घडलेलं आहे। आज ज्या तरुणांना पकडलेलं आहे त्यांचा मार्ग चुकला। त्यांच्या भावना ज्या आहेत, ज्या ते व्यक्त करत होते, त्या देशाच्या भावना आहेत। खरं म्हणजे महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अस्वस्थता याविषयी त्या अस्वस्थपणे त्यांच्या घोषणा सुरू होत्या। त्यातला एक तरुण महाराष्ट्रातला आहे, तो लातूरचा आहे, एक मुलगी हरियाणाची, अजून काही आहेत। पण हे मुलं बेरोजगार आहेत। त्यांना पकोडे तळायलाही कुठे जागा नाही, ग्रॅज्युएट होऊन त्यांना पकोडे तळायची कुठे व्यवस्था मोदींनी ठेवलेली नाही, या सरकारने ठेवलेली नाही। त्यातली एक मुलगी जवळजवळ PhD करते, त्यामुळे अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे, तू आता काय करावंस। शेवटी वैफल्यग्रस्त होऊन हा तरुण या मार्गाला जर निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे। ही अराजकाची सुरुवात आहे। या देशातला तरुण, बेरोजगार तरुण अशा प्रकारे जर या मार्गाने जात असेल, त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे, आमच्या दृष्टीनं हा अतिरेक आहे। समर्थन आहे त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे, आमच्या दृष्टीनं हा अतिरेक आहे, हा चुकीचा मार्ग आहे। या देशातील तरुणांना, सुशिक्षित तरुणांना, बेरोजगार तरुणांना, वैफल्यग्रस्त तरुणांना दिशा देण्याचं काम गरजेचं आहे। आणि मोदी सरकार 2 कोटी रोजगार, अमुक रोजगार, तमुक रोजगार ह्या योजना या फेल आहेत। या तरुणांकडून या भावनेचा उद्रेक जो झालेला आहे तो या देशासाठी घातक आहे। इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो। आमचं कोणालाही समर्थन नाही, समर्थन असण्याचा प्रश्न नाही। पार्लमेंटमध्ये घुसून अशा प्रकारे हल्ला करणं, हे तुमचे प्रश्न कितीच योग्य असले तरी ह्याचं समर्थन कोणी करणार नाही।
पण या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, या देशामध्ये महागाईचा प्रश्न आहे, या देशामध्ये घुसखोरीचा प्रश्न आहे, या देशामध्ये अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे. आणि मोदी सरकार 3 राज्य जरी जिंकली असली बरं का, तरीसुद्धा त्या 3 राज्यांच्या विजयानंतर सुद्धा हे प्रश्न कायम आहेत. याचा अर्थ असा आहे की या तिन्ही निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी या प्रश्नावर निवडणुका न लढता आपण भलत्याच मार्गानं रामलल्लाचं दर्शन, रामलल्ला का दर्शन करायंगे, हे जर तुमचे याच्यावरती उपाय असतील तर अशा प्रकारचा उद्रेक देशात जागोजाग होऊ शकतो. होय, आम्ही आता एकत्र बसतोय. आता साधारण 10 वाजता विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे दोन्ही सभागृहातल्या, आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. काल राज्यसभेमध्ये या विषयावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी की गृहमंत्र्यांनी सभागृहात यावं आणि सांगावं नक्की काय घडलं आहे, पण आम्हाला चर्चा करू दिली नाही. नाही ठीक आहे, आता सरकारला जी कारवाई करायची आहे सरकार त्या पद्धतीनं करेलच. कारण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन त्यांनी कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या प्रकारे आवाज उठवला बरं का, त्यांचा मार्ग पूर्णपणे चुकलेला आहे. अशा प्रकारे संसदेचा मार्ग घुसण्याचा जर बाहेरच्या देशातल्या अतिरेकांना समजला तर या देशामध्ये काहीच सुरक्षित राहणार नाही. लोकप्रतिनिधी जेव्हा बेरोजगारीचा प्रश्न मांडतात, पीएचडीचा प्रश्न मांडतात, त्यावेळेस त्यांची उपमुख्यमंत्र्यांसारख्या पदावर असलेल्या व्यक्तींकडून थट्टा उडवली जाते. संसदेत असो किंवा विधिमंडळ असो त्यामध्ये अशा पद्धतीने थट्टा उडवली जात असेल, हा प्रश्न घेता येत नाही. मी आत्ताच म्हणालो की बेरोजगार पदवीधरांनी पकोडे तळावेत हे जर आपले प्रधानमंत्री सांगत असतील, पीएचडी करून काय फायदा आहे भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील, महाराष्ट्र भाजपचेच म्हणतो भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील, तर तरुणांपुढे एक तर आत्महत्येचा मार्ग उरतो. त्यांना आत्महत्या करायला आणि ते करतायत बेरोजगार तरुण, किंवा मग अशा प्रकारे अतिरेकी मार्गाला ते जात आहेत वैफल्यानं. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि हा सामाजिक प्रश्न राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला प्रश्न आहे. 22 वर्षापूर्वी जेव्हा हल्ला झाला 13 डिसेंबरला, त्यावेळी दावा करण्यात आला होता की आता यानंतर संपूर्ण संसद सुरक्षित आहे. नवीन संसद जेव्हा स्थापन झाली, नवीन संसद माझ्या दृष्टीनं अधिक असुरक्षित आहे. मी त्या संसदेत जातोय. जुन्या संसदेला अधिक सुरक्षा व्यवस्था मजबूत होती आतमध्ये शिरताना. आता मी आतमधलं सगळं काय सुरक्षेच्या दृष्टीनं सांगणार नाही, पण आम्हाला सारखं वाटत होतं इथे कधी काही होऊ शकेल. म्हणजे अक्षरशः गोंधळ आहे सगळ्यात बाबतीत. तिथे मुळात ते संसद भवन वाटत नाही. संसद भवन ही एक ऐतिहासिक आणि देशाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा असलेली एक वास्तू आहे. त्याचं एक फील यावं लागतं तुम्हाला. मी संसदेत जातो आहे, मला असं वाटतं मी एखाद्या मोठ्या बँक्वेट हॉलमध्ये चाललेलो आहे. जुन्या संसद भवनाचा इतिहास, त्या भवनातून चालताना मला सारखं वाटायचं की माझ्याबरोबर या देशाचा इतिहास चालतो आहे. मला तिथे घटनापीठाची जागा दिसते, इथे डॉक्टर आंबेडकर बसले आहेत, इथे डॉक्टर प्रसाद बसले आहेत, इथे पंडितजी आहेत. हा इतिहास आपल्याबरोबर चालतोय, वावरतोय. अशा प्रकारच्या भावना जिथे माझ्यासारख्या इतिहासावर आणि देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या होत्या, आज मला तसं काही वाटत नाही. सामनाबद्दल सर टीका करण्यात आलेली आहे. भाजप उपमुख्यमंत्रीपद आमच्या धोरणात बसत नाही म्हणत असताना आता सगळ्या राज्यात 2-2 उपमुख्यमंत्री आहे ना. त्याबरोबर तुम्ही काँग्रेसवरही टीका केली आहे. वतनदार सुभेदारांना हात लावायची हिंमत काँग्रेसमध्ये नाही. या गोष्टी भाजपकडून शिकण्यासारख्या आहेत सगळ्याच पक्षाने, असं मी म्हणतो. माझी व्यक्तिगत टीका मी करत नाही कोणाला. ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या लोकांना दूर करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली हे कौतुकास्पद आहे. नवीन मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना संधी मिळाल्याशिवाय प्रभाव पुढे जात नाही राजकारणात. जर ती त्या पद्धतीनं काही राज्यात दिली असेल तर त्याच्याकडे मी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि ही भूमिका काही प्रमुख पक्षांनी घेतली तर नवीन रक्ताला संधी मिळते. राम मंदिराच्या इथे गेल्यावर दंगली होतील, कटकारस्थान रचलं जाईल असं तुम्ही म्हणताय आणि आरोप करणार, म्हणजे तुमच्याकडे काय पुरावे आहे त्याची माहिती द्यावी असं उदय सामंत म्हणताय. ठीक आहे, देऊ ना पुरावे.
आम्ही पुरावे देऊ ना. ते पुरावे तुम्हाला कशाला देऊ आम्ही? तुमच्या भ्रष्टाचाराचे आणि बेईमानीचे पुरावे आम्ही देऊनसुद्धा सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेत नाही तो, तर पुरावे कसले मागताय? चला, थँक्यू. बोलिये. सर, पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात आता हायकोर्टाने आदेश दिलेला आहे. इतक्या दिवस हो, पण ते हायकोर्टाचा आदेश निवडणूक आयोग ऐकणार आहे का? या देशामध्ये न्यायालयांचे आदेश ऐकण्याची स्थिती राहिलेली नाही. मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टातसुद्धा तारखावर तारखा पडतायत शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीच्या, ही चिंतेची गोष्ट आहे लोकशाहीसाठी. म्हणजे एक प्रकारे घटनाबाह्य कृतींना न्यायालयाचं प्रत्यक्ष संरक्षण मिळते असंच म्हणावं लागेल. सर, कल जो घटना हुई है संसद में, उसको लेकर आप किस तरह प्रतिक्रिया? क्या देखेंगे? हम तो बोलने लायक भी नहीं रहे और सरकार तो मुंह बंद करके बैठी है. 22 साल पहले उससे भी भयंकर हादसा हुआ था और हमको कहा गया था ये नया सदन बना है ये कि फुल प्रूफ सिक्योरिटी अरेंजमेंट है, परिंदा भी अंदर नहीं घुस सकता, परिंदा भी पैर नहीं मार सकता, इस प्रकार से सुरक्षा व्यवस्था है. कल हमने क्या देखा? 2-4 लड़के घुस गए. मैं उनको टेररिस्ट नहीं कहूँगा, लेकिन अपने मार्ग से भूले भटके हुए लड़के हैं, इस देश के नागरिक हैं, बच्चे हैं, बेरोज़गार हैं, महंगाई बेरोज़गारी के बारे में नारे देते हुए अंदर चले गए. मुझे लगता है ये ठीक नहीं है. इस देश के युवाओं की दिशा बदल रही है, वो निराश है, विफलता से निराश है. उसके लिए सरकार जिम्मेदार है. लेकिन सरकार निवडणूक के प्रचार में, चुनाव के प्रचार में है, प्रधानमंत्री से गृह मंत्री तक, संरक्षण रक्षा मंत्री तक, पूरी सरकार सभी राज्यों में शपथ ग्रहण समारोह में बिजी है. यहाँ की सरकार कौन मंत्री बनेगा, कौन जाएगा, उस काम में बिजी है. तो ये युवा है, बेरोजगार युवा है, महंगाई है, उसके ऊपर कौन अपनी आवाज़ उठाएगा? सरकार क्या कर सकते है उसमें? तो ये विफलता आती है लोगों के मन में. लेकिन जो रास्ता चुना है ये लोगों ने, वो रास्ता ठीक नहीं है. देश का सुरक्षा से खिलवाड़ हुआ है और ये कोई बर्दाश्त नहीं करेगा. सर, आज 10 बजे एक मीटिंग है और आप राष्ट्रपति से भी मिलने वाले हैं. देखिए, हम कोशिश करेंगे आज राष्ट्रपति जी से मिलने के लिए. संसद एक ऐसी इमारत नहीं है, ये बिल्डिंग नहीं है, लोकतंत्र की सबसे बड़ी पंचायत है. अब पूरे देश को पता चला होगा कि चाइना में, लद्दाख में चाइना कैसा घुस गया. अब देश को पता चला होगा मणिपुर में म्यांमार के टेररिस्ट कैसे घुस गए, अरुणाचल में चीन कैसे घुस गया, जम्मू कश्मीर में पाकिस्तान से टेररिस्ट कैसे घुस जाते हैं. अब इस देश को पता होगा कि कितनी बहुत ही कमज़ोर हमारी सुरक्षा व्यवस्था है. हम बड़ी बड़ी बातें करते हैं और कुछ नहीं. 2 बच्चे 3 बच्चे सबसे सुरक्षित जगह पर घुस गए, जहां जिसे हम पार्लियामेंट कहते हैं, और हम कुछ नहीं कर पाए. थैंक यू. सर, एक सवाल और है आपसे. सर, एक सवाल प्लीज. सर, आपने आज आर्टिकल में लिखा है कि कांग्रेस नेतृत्व परिवर्तन की हिम्मत नहीं दिखा सका. ये जो राज्य बात ऐसी है कि भारतीय जनता पार्टी ने परिवर्तन की हिम्मत दिखाई है. नए लोगों के नए चेहरों को अगर हम सामने लाते हैं, मैं सभी के लिए बात करता हूं, उसमें हमारी पार्टी भी आती है, तो जनता स्वीकार कर लेती है. वही पुराने लोग होते हैं, जनता उससे ऊब चुकी होती है. लोगों को अगर बदलाव चाहिए तो ऐसे चेहरे भी हम हर स्टेट में, हर गांव में, हर डिस्ट्रिक्ट में देने चाहिए, तभी इंडिया अलायंस मुकाबला कर पाएगा. देखिए, भारतीय जनता पार्टी ने बदलाव किए हैं कुछ राज्यों में, लगभग सभी राज्यों में.
वो उनके पार्टी का अंदरूनी मामला है, ज़रूर मानता हूँ, लेकिन नए चेहरों को अगर हम सामने नहीं लाएंगे तो राजनीति आगे नहीं जाएगी। ये हमेशा मेरी पार्टी की भी राय रही है और जनता की भी राय हो सकती है। पुराने नेताओं ने अच्छा काम किया होगा, लेकिन अब जनरेशन बदल गया है। बोला नाही, नेतृत्व हे बघा, राजकारण हे प्रवाही असतं. जेव्हा ते थांबतं तेव्हा त्याचं डबकं होतं आणि डबक्यात बेडूक राहतात. सातत्यानं तेच नेते जेव्हा जनतेसमोर येतात आणि समोरून दुसरा पर्याय येतो तेव्हा जनता नवा पर्याय स्वीकारतात. भारतीय जनता पक्षाने नक्कीच एक साहस दाखवलेलं आहे की नवीन चेहरे समोर आणले. आत्ता 3 राज्याचे मुख्यमंत्री नवीन चेहरे आहेत. आम्ही सुद्धा इंडिया आघाडी म्हणून प्रत्येक राज्यामध्ये असं काही करू शकलो तर नक्कीच जनतेला ते आवडेल. पिढी बदललेली आहे, तरुणांची पिढी आहे. आता त्यांना काही बदल हवे असतील तर आपण त्या बदलाला सामोरं जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 3 राज्यातल्या मुख्यमंत्र्यात जो भाजपने बदल केला आहे त्याच्यावर टीका न करता सकारात्मक दृष्टीने पाहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. राहुल गांधी ज्या वेळेला संसदेत होते, हल्ला झाला, म्हणजे ज्यावेळेला म्हणजे ते दूर झाला होता त्यावेळेला राहुल गांधी तटस्थपणे उभे होते आणि सोशल मीडियावर त्यांना जननायक म्हणून संबोधलं जात आहे. तुम्ही राहुल गांधींसोबत सहभागी झालेला धाडस दाखवलं, त्यांनी धाडस दाखवलं, ते पळाले नाही, थोडंसं नक्कीच नक्कीच मी नेहमी म्हणतो की आम्ही पळपुटे नाही आहोत म्हणून. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.